सुमनताई म्हणणार आहे ना प्रार्थना काहीतरी. सुमन कुलकर्णी. हो सुमनताई म्हणणार आहेत ना प्रार्थना. हो हो हा म्हणा लगेच. गणपतीचं भजन. हा म्हणा 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 म्हणा. भजन हो म्हणा म्हणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अंगण अवघे त्रैलोक्यात त्रैलोक्याचे अंगण अवघे तुला शिवगौरी शिवगौरीच्या गोंडस दोंदिल श्रीमोत्यांचा झळके मंदिल श्रीमोत्यांचा झळके मंदिर कानी कुंडल करीती छळ छळ कानी कुंडल करीती छळ छळ कटी परती मेखला नाच रे शिवगौरी चाला. छुम छुम बोले पाबुल चिमणे गजमुख डोले गोचिर बाणे. छुम छुम बोले पाबुल चिमणे गजमुख डोले गोचिर बाणे. इवले पैंजण वाजती छुम छुम इवले पैंजण वाजती छुम छुम झुलवतनुचा झुला नाच रे शिवगौरीच्या मुला नाच रे शिवगौरीच्या मुला. नाच आपुला मध्येच थांबवून नाच आपुला मध्येच थांबवून मोदक घेशील सोंड लांबवून मोदक घेशील सोंड लांबवून. असला चाळा तुझा लडी माळा असला चाळा तुझा लडी माळा. शोभत सगळे चांगला नाच रे शिवगौरीच्या मुला. ब्रह्मा विष्णू सह शिवशंकर ब्रह्मा विष्णू सह शिवशंकर पाहतील तुझ्या शुभंकर. सुरवर त्रिवार उधळती तुझ बर सुरवर त्रिवार उधळती तुझ बर. कल्पतरूंच्या फुला नाच रे शिवगौरी शिवगौरीच्या मुला. ग्रह गोलांचे झळके अंबर ग्रह गोलांचे झळके अंबर. खेळी वीणा वीणा नारद सुंदर. हे गणराया तुला पहाया हे गणराया तुला पहाया. भूगोल थांबला नाच रे शिवगौरीच्या मुला नाच रे शिवगौरीच्या मुला. अंगण अवघे
त्रैलोक्याचे अंगण अवघे, त्रैलोक्याचे आंधण आहे तुला नाच रे शिवगौरीच्या मुला, नाच रे शिवगौरीच्या. छान म्हणलं, सुंदर झालं. चला आता सुरू अजून. आज संकष्टी चतुर्थी आहे, अंगारकी चतुर्थी आहे. श्रावणात पहिल्यांदाच आलेली आहे म्हणतात. छान योग आहे. आपण गणेशाला वंदन केले. सुमनताईंनी फार सुंदर असं नाच रे शिवगौरीच्या मुला सुंदर भजन गायलेलं आहे. अजूनही एक मला असं वाटलं होतं की आपण अथर्वशीर्ष सगळे मिळून म्हणूयात. आहेत तिथेच तुम्ही सगळे म्हणत राहा आपल्या ठिकाणी. प्रत्येकाला अथर्वशीर्ष येतच असेल. ओम भद्रं कर्णेभिः हां हां ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुमांसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांतिः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. सगळे बरोबरच म्हणूया. त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि लयप्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्त्वमनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्त्यरूपं, बिन्दुरुत्तररूपं, नादसन्धानं, संहिता संधिः. सैषा गणेशविद्या. गणकऋषिः निच्छ्रुत गायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं. रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं, रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं. भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम्. आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम्. एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये
नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. फलश्रुती आपण रात्री म्हणूयात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व आज गणेशाला सर्व देवतांना वंदन करूया. श्रावण महिना चाललेला आहे, सगळ्यांच्या आराधना सुरू आहेत. मुख्य म्हणजे ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना. तरी आवाज नाही येत आहे मधून मधून. हो का? थोडा जवळ घेऊन बघते. थोडंसं दुरून आलं तर. हां बरं ठीक आहे. ज्ञानदेवांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, विठ्ठल रुक्मिणीला वंदन करूया. आणि मुख्य म्हणजे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सगळ्यांना हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते आपल्या. आणि आज आपण आता काल 36वी ओवी काल घेतलेली होती. कोणी बोलणार आहे का? मॅडम आवाज नाही येते हो. का बरं, काय झालंय? आला का? मध्ये मध्ये ब्रेक होत होतं. हा, ते पावसाळी वातावरण आहे त्यामुळं कदाचित रेंज कमी असेल. होऊ शकतं. बरं, तुमच्यापैकी कोणी म्हणणार आहे का आत्ता, काही सांगणार आहे? पहिल्या याच्यातलं म्हणून प्रकरणात मधलं म्हणा 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 म्हणा. हां, 27वी ओवी. हो ठीक आहे. म्हणू. हो म्हणा म्हणा. सर्व शून्याचा निष्कर्ष जिया बाईला केला पुरुष. येणे दादुलेने सत्ता विशेषू शक्ती झाली. सर्व शून्याचा निष्कर्ष जिया बाईला केला पुरुष. येणे दादुलेन सत्ता विशेषू शक्ती झाली. इथे शून्याचा अर्थ म्हणजे असा आहे, जो आपण व्यवहारात घेतो तसं शून्य नाही. ती एक अवस्था आहे जिथे तिथे सर्व दृश्याचा अभाव आहे. त्याला शून्य अवस्था असे म्हणतात. या ब्रह्मांड व्यापी महाशून्यातून सर्व शून्य काढली तर जे शेष उरतं ते परमात्म्याचे अमूर्त रूप, म्हणजेच ती अवस्था आणि म्हणजेच ते परब्रह्मा. पतीच्या सत्तेमुळे, सामर्थ्यामुळे ही शक्ती निर्माण झाली आहे. शिवाच्या सत्तेनेच शक्ती निर्माण झाली आहे व शक्ती शिवाला पती या रूपाने पाहत आहे. ही शक्ती त्या अव्यक्त शिवाला आपल्यात सामावून घेतलेले आहे आणि ती एक अवस्था आहे, असं शून्य अवस्था म्हणजे असं इथे ते सांगतायत. दृश्याचा सगळा अभाव आहे तिथे, पण त्याच्यात परब्रह्म रूप आहे जे आपल्याला दिसत नाहीये. बरोबर, असं मला बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अजून काही असेल तर तुम्ही सांगा ताई. दादुलेनं त्यांनी शब्द तो छान वापरलेला आहे. जेणे दादुलेनं सत्ता विशेषू. म्हणजे पतीसाठी पती केला, तो एक वेगळा शब्द आपल्याला. दादला वगैरे असे
खेड्यातले लोक म्हणतात, त्यांनी दादूला शब्दाबरोबर तो वापरलेला आहे की शिवाच्या ब्रह्मांडव्यापी सत्तेच्या अमर्याद अशा आशीर्वादातून शक्तीची निर्मिती झालेली आहे आणि ती शक्ती शिवाला पती म्हणून सामावून घेते किंवा शिवशक्तीची निराकारता असा हा खेळ आहे. आणि ज्ञानदेवांनी आपल्या मौनाच्या वाणीतून शब्द माध्यमातून प्रगट केलेलं आहे. म्हणजे पतीच्या विशेष सत्तेमुळं सामर्थ्यामुळं ज्या प्रकृतीला शक्ती प्राप्त झाली त्या अव्यक्त अशा शिवशक्तीला ज्ञानदेवांनी गाढ आलिंगन दिलेलं आहे. याच्यातलं कोणी सांगणार आहे? दुसऱ्यातलं रेखाताई वगैरे आलेले आहेत कोणी? नाही तर मग पुढचा सुरू करते मी. काल आपण 36वी घेतली होती. थोडासा धावता आढावा घेऊया तिचा. गिरवाण हे घेतलं होतं ना, अनुभवामृत वगैरे 36चं. हा गा माया वशे दाविसी ते माईक म्हणून वाळीशी अमाईक तव नभशी कवणारी विशो. ते विषवरनं आपण भरपूर चर्चा केलेली होती की विशो म्हणजेच विषय आणि मायेच्या अर्थात मायेच्या अधीन होऊन तू प्रगट होतोस असं सद्गुरूंना म्हटलेलं आहे. जे आत्ता सगळं ताईंनी सांगितलं, छान सांगितलेलं आहे की शिवशक्तीच्या बाबतीत तिथे एकदा वर्णन आलेलं आहे, पण पुन्हा एकदा ज्ञानदेव इथं गुरुचं महत्त्व त्याला समजावून देत असतं. म्हणजे गुरुचं महत्त्व आपल्या वाणीतून प्रगट करत असताना पुन्हा या शिवशक्तीसारखंच या अव्यक्ताचं सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि तो खरं मायेच्या अधीन होऊन हे प्रगट होतोय, पण हे सगळं माईक त्याचा निराशही तोच करतो आणि मायेच्या पलीकडे तू असतोस तेव्हा कोणाचाही तो विषय होत नाही, कुठल्याही इंद्रियाचा होत नाही, कुठल्या व्यक्तीचा होत नाही. म्हणून ह्यांनी म्हटलेलं होतं स्वरूपानंदांनी, मायावशे ऐसा श्री गुरु हा सारा दृश्याचा पसारा दावी शिजो तो तरी माईक लटिका भास म्हणून बाजूस सारी सी तू आणि अमाईक जो तू आत्मरूप तरी द्रष्टादृश्य मावळ तरी द्रष्टादृश्य मावळ न जाय होती ना विषय कोणासीही. तर तुझं सगळं वागणं हे थोर आहे. डॉक्टर मानसी म्हणतात की तुझं वागणं सगळं खूप वेगळं आहे, थोर आहे. तू स्वतः मायेच्या पलीकडे राहतोस आणि म्हणूनच कसलाही कोणाचाही विषय बनत नाहीस. स्वतःच्या माईक शक्तीला वश होऊन जे म्हणून विश्वरूपानं निर्माण झालं ते मात्र मायावी आहे, खोटं आहे, भ्रम म्हणून बहिष्कृत करतोस. मी मागेही म्हटलेलं होतं की पद्मपत्र मिवांभसा अशी तशी आहे. या विश्वात राहूनसुद्धा, या मायारूप विश्वात राहूनसुद्धा, माईक विश्वात राहूनसुद्धा तो स्वतःला काहीही त्याचा संग लावून घेत नाही. आणि तसं आपल्याला राहण्यासाठी गुरूंची गरज आहे. गुरूंनी आपल्याला ती दृष्टी दिली की आपण सुद्धा असे असंग होऊ. आत्ताच त्या दासबोधाच्या याच्यात प्रियाताईंनी सांगितलं की असंगाशी संग, तर त्याला कशाचाही संग नाही म्हणून त्याला असंग हा शब्द लागू पडतो. कुणाचे तरी हे चालू आहेत का? ऑडिओ चालू असेल तर बंद करा कृपया. म्हणून वामनराव देशपांडेंनी थोडं सोप्या शब्दात सांगितलेलं असतं की आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना ज्ञानदेव काय म्हणतात की सद्गुरू राया, तुम्ही मायेनं जो दृश्य सगळं रूप दाखवता, त्या दृश्य रूपात जे दाखवता ते पुन्हा सगळं मिथ्या आहे म्हणून टाकायलाही लावता. सुरुवातीला आपण ह्या मोहात पडतो, पण नंतर सगळ्यांनी सांगितल्यानंतर, गुरूंनी सांगितल्यानंतर त्याचा त्याग करता आलं पाहिजे. थोडं 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 अलिप्त होऊन, असंग होऊन. आणि म्हणून ते म्हणतायत की जी माया किंवा ही सृष्टी निर्माण केली ही तुम्हीच पुन्हा नष्ट केलीत. आपलं मायातीत रूप आणि स्वरूप कुणाला शब्दातून प्रगट करता येत नाही. हे तर आता अनेकदा झालेलं आहे की त्या मायेच्या पलीकडच्या या परब्रह्माचं वर्णन अगदी वेदांनासुद्धा करता आलेलं नाही, शास्त्रांना करता आलेलं नाही. सगळे त्या ठिकाणी लंगडे झालेले आहेत किंवा म्हणजे अपूर्ण आहेत. म्हणून तुम्ही काय करायचं,
तर ह्या मिथ्या गोष्टीचा कसा त्याग करायचा, निवृत्तीनाथांना पुन्हा पुन्हा ते सांगतायत की तुम्ही तेही मला शिकवलंत आणि जे चेतन स्वरूपात आहे त्याचा अंगीकार करील, हे जड आहे त्याचा सगळा निपात करावा आणि सद्गुरू राया या मायेच्या दृश्याला टाकताना सत्याला कसं आलिंगन द्यायचं हे आता मला जरा सांगा. म्हणून आपण सदितसावी ओवी पाहणार आहोत. सगळेजण म्हणतात ना, कसं हो सोडायचं ताई हे, किंवा कसं हो सोडायचं, आता एवढे आपण संसारात पडलो, याच्यातनं बाहेर जायचं का? बाहेर नाही जायचं, तिथे राहून सुद्धा. म्हणून तेवढी ओळ सतत लक्षात ठेवायची की पद्मपत्रम इवांभसा. मला ते वाक्य फार 5व्या अध्यायातलं पटलेलं आहे की जळात राहून सुद्धा त्या जळाचा एवढासा लवलेशही आपल्या अंगाला करून न घेणारं जसं कमळ आहे, तसं संसारात राहून सुद्धा, त्याच्यात राहूनही आपण जर, नाही तर बघा लोक म्हणतात पार इतके 80 वर्षाचे झाले, 85 वर्षाचे झालेस, मग ते सासूच्या रूपात असेल, आजीच्या रूपात असेल, आणि सगळ्यांकडे लक्ष देत राहते आणि मग पुन्हा सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो. त्यापेक्षा आपण तिथे असूनही सगळ्यांपासून अलिप्त राहायचं, जास्त कोणामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही आहे आणि फक्त भगवंताची, फक्त याची सेवा करायची. आता कित्येक संतांनी, म्हणजे आपल्याला दृष्टीहीन असलेल्या संतांनीसुद्धा भगवंताला अंतःचक्षुनी पाहिलेलं आहे आणि त्याच्या जोरावर त्यांना तो भगवंत भेटला, भगवंतांनी त्यांना आलिंगन दिलेलं आहे. तसं आता हे म्हणतात की तुला अशा निर्गुण निराकार अशा परमात्म्याला मी आलिंगन कसं देऊ ते मला आता तू सांग. 37वी ओवी बघूया. आता 37व्या ओवीत पुन्हा शिवाशिव म्हणजे शिव आणि अशिव, म्हणजे शिव आणि शिवा या दोघांचा उल्लेख केलेला आहे. शिव शिवा सद्गुरू तुझला गूढा काय करू, एकाही निर्धारा धरू देतासी का. शिवा शिवा सद्गुरू म्हणजे तू सद्गुरू कसा आहेस, शिव आणि शिवा या दोघांच्या रूपातच तू सामावलेला आहेस, किंवा तुझ्यात ते दोघंही सामावलेले आहेत. आणि तुझला गूढा काय करू. आता इथे थोडेसे शब्द, गूढ म्हणजे गुप्त, गुह्य गोष्ट, आणि निर्धार पुढं म्हणलेलं आहे की एकाही निर्धारा धरू देतासी का. एकाचाच निर्धार म्हणजे एकाचाच निश्चय, तू एकाही निर्धार धरू देतासी का. तर तू कसा आहेस, शिवशक्ती रूप आहेस. शिव आणि शिवा, शिवा म्हणजे शक्ती, तर शिवशक्ती रूप. आणि पुन्हा म्हणलेलं आहे सद्गुरू राया, सद्गुरू राया, सद्गुरुनाथा तुझला गूढा काय करू, तुझला गूढा काय करू. गूढ अशा तुला मी काय करू बरं, काय करावं, कारण तुमचं रूप इतकं गूढ आहे म्हणजे लक्षातच येत नाही. किती त्याच्या ठिकाणी, आता कोणी आत्ता सांगितलं की 12 वर्ष नव्हे 1000 वर्ष तपश्चर्या केली तरीसुद्धा ज्याचं रूप आपल्याला कळत नाही, ते रूप सद्गुरूंच्या कृपा प्रसादानं एका क्षणात नुसतं मस्तकावर हात ठेवला तरीसुद्धा त्या परमात्म्याचं रूप आपल्याला प्राप्त होते. म्हणून म्हणतायत की तुझं रूप इतकं गूढ आहे की तुम्ही आपल्या रूपाविषयी एकाही निर्धार धरू देतासी का. अगदी एकही निश्चय धरू देता का तुम्ही, म्हणजे तुमच्या रूपाविषयी मला निश्चय करताच येत नाही असं त्यांना म्हणायचं. धरू देताही का म्हणजे काय, की तुम्ही धरू देतच नाही, म्हणजे होऊ शकत नाही निश्चय. एखादी व्यक्ती अशी असते बघा आपल्या सहवासात किंवा आपल्या ह्याच्यामध्ये आयुष्यात कोणीतरी येतं, मोठी असते ती व्यक्ती, आणि मग त्यांच्या ह्याचा थांग पत्ताच लागत नाही. यांना नेमकं काय करावं, कुठल्या नावाने हाक मारावी, त्यांचं कुठलं रूप किंवा त्यांचं कुठलं महत्त्व आपण समजून घ्यावं, इतकं त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असतं व्यवहारामध्ये. पण आता ह्या भगवंताच्या बाबतीत किंवा गुरूंच्या बाबतीत ज्ञानदेव म्हणतायत की तू इतका गूढ आहेस, आणि शिव आणि शिवा या दोन्ही रूपामध्ये तूच आहेस, सद्गुरूंच्या रूपात तूच आहेस. मग ते तुझं गूढ रूप कसं मी समजून घ्यावं आणि कुठला निश्चय करावा, एक निश्चयच होत नाही. कारण हे निर्गुणाचा निश्चय होणं अवघड आहे, सगुणाचा सोपं आहे.
म्हणून ते आपल्याकडे इतके अवतार झाले किंवा इतक्या रूपामध्ये प्रगट झालेले आहेत भगवंत. कधी शिवाच्या रूपात, कधी शक्तीच्या रूपात, कधी गुरु दत्तात्रेयांच्या रूपात, रामाच्या अवतारात राम आहे. आवाज नाही येत आहे? कधी शक्तीच्या रूपात, कधी शिवाच्या रूपात, कधी गणेशाच्या रूपात, सगळी रूपं त्यांनी घेतलेली आहेत. आणि मग एवढंच नाही तर पशूंच्या रूपातही झाले, मत्स्यावतार घेतले, वराहावतार घेतले. मग ती सगुण रूपं आपल्याला कळतात. पण हे जे निर्गुण रूप आहे, हे गूढ रूप जे आहे, गूढ म्हणजे गुप्त, त्याचं काही समजत नाही आपल्याला. आणि म्हणून इथं त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की याचं काय करायचं, हे कसं ओळखायचं. आता साखरे महाराज पण असंच म्हणतात की शिव आणि शिवा हे दोन्ही रूपं तुमची कशी आहेत, ही दोन्ही रूप आहेत. आणि खरं सांगायचं तर आमच्या किंवा आपल्या गूढ स्वरूपाच्या संबंधानं एकही निर्धार तुम्ही टिकू देत नाही किंवा टिकू देता का. आणि असे जे आपलं गूढ स्वरूप आहे त्याला आम्ही काय करावं, कुठल्या रूपात आपल्याला भगवंत येईल हे काहीच सांगता येत नाही. समोर येऊन ठाकला तरी कळणार नाही आणि अदृश्य रूपात आला तरी कळणार नाही. कारण जी त्यांची व्यक्तरूपं होती, मी आत्ता सांगितलं तसं रामकृष्ण ही व्यक्तरूपं होती, पण किंवा त्यांची वर्णनं शास्त्रांनाही करता आली नाही आहेत अव्यक्ताची. उपासकांना उपासना करत असताना दर्शन तरी होतं, कुठल्या अशा सगुण रूपातलं दर्शन होतं. किंवा अनेक उपाय आहेत, अनेक साधनं आहेत, अनेक व्रतं आहेत, पण आपलं जे गूढ स्वरूप आहे, खरं जे रूप आहे ते कुठल्याही, आपण जसं आत्म्याची रूपं दुसऱ्या अध्यायात पाहिली होती. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. भगवंतानी अर्जुनाला पटवून दिलं होतं की तू कुणाला ठार मारणार आहेस तुला वाटते. हे देह तर नाशवंतच आहेत, पण जो आत्मतत्व आहे, जे परमात्मतत्व आहे, त्याला शस्त्र मारू शकत नाहीत, वारा त्याला सुकवू शकत नाही, पाणी त्याला ओलं करू भिजवू शकत नाही. नक्लेदयंती आपहा. मग हे सगळं असं आहे तर नेमकं तुमचं स्वरूप कसं आहे आणि त्याचा तांगपत्ता कसा लावून घ्यावा. गीर्वाण अमृतानुभवमध्ये पण म्हणतात, शिव शिव गुरो स्वामीन, शिव शिव गुरो स्वामीन, गूढत्वां किं करोम्यहं, गूढत्वां किं करोम्यहं, एकं हि निश्चयं कर्तुम्, एकं हि निश्चयं कर्तुं न ददासि कथंचन, न ददासि कथंचन. कथंचन म्हणजे कसंही केलं तरी, काहीही केलं तरी तुझ्या बाबतीत निश्चय करणं अशक्य होत आहे. मी समर्थच नाही आहे आणि तू इतका गूढ आहेस की मला तो समजूच शकत नाही. मी काय करू. ज्ञानदेवांनी असं म्हणावं. खरा तर त्यांना सगळा अनुभव आलेला आहे, पण तरीसुद्धा आता एवढे सगळी प्रकरणं झाल्यावर तो अनुभव आपल्याला त्यांचा प्रगट होणार आहे. आत्तापर्यंत ते असे गुरुंना किंवा त्या परमात्म्याला अशा ह्यानीच प्रश्न विचारत आहेत. आणि अभंगामृतानुभवामध्ये म्हणतात, शिवशक्ती रूप सद्गुरु स्वरूपा. मला ते गाणं आठवायला लागलं. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. तशीच रचना इथं स्वरूपानंदांनी केली. शिवशक्ती रूप सद्गुरु स्वरूपा, शिवशक्ती रूप सद्गुरु स्वरूपा, होसी माय बापा ऐसा गूढ. खरं तू सगळ्यांचा मायबाप आहेस, पण असा गूढ होतोयस. होसी माय बापा ऐसा गूढ, निर्धारिता तुझं एकही निश्चय, निर्धारिता तुझं एकही निश्चय, टिकेनासा होय काय करू, टिकेनासा होय काय करू.
अगदी सोपं आहे. म्हणजे त्याच्यातून आपल्या लक्षात येतं की तुझा निश्चयच मला करता येत नाही. नेमका तू कसा आहेस, तुझं रूप मला डोळ्यासमोर किंवा स्वरूप निश्चित असं येतच नाही. नेमकं तुझं कसं रूप धरावं. म्हणून आता कोणीतरी म्हटलं बघा की एखादी मूर्ती म्हणून असेल, त्या मूर्तीचं आलंबन असेल डोळ्यासमोर छान, तर त्या मूर्तीकडं पाहत आपल्याला ध्यान लावणं थोडं सोपं असतं. पण या निर्गुणाचं ध्यान करणं, डोळ्यासमोर काय ठेवायचं, कसं आणायचं. पण तो क्षण कधीतरी येईल की आपल्यासमोर सगळं शांत असेल, कुठलीही मूर्ती नसेल आणि त्या परब्रह्माशी आपण एकरूप झालेलं आपल्याला कळणारही नाही. आता हे कुलकर्णी म्हणतात, विय कुलकर्णी की शिव शिव. आता आपण काय करतो, एखादा असा उद्गार करायचा असेल, उद्गारवाचक, अरे देवा, तसं ते शिव शिव म्हणायची पद्धत आहे बरं. तर शिव शिव हा उद्गार त्यांनी तसा काढलेला आहे, एकदम आश्चर्यचकित होऊन. आणि हे सद्गुरू, तू अत्यंत गूढ आहेस आणि मी तरी काय करू. आपल्या स्वरूपाविषयी एकही निर्धार टिकू देत नाही, किंवा देतोस का तू. तू सूक्ष्म आहेस म्हणावं तर तू अणोरणीयान, अणुहून अणी होतोस आणि महतो महीयान. एकदम तू सगळ्या विश्वरूप धारण करतोयस. नक्की काय. आणि एवढा मोठा आहेस म्हणून पाहावं तर तू सूक्ष्मातला सूक्ष्म होतोयस. म्हणजे नेमकं तुझं रूप कसं आहे. डॉक्टर मानसीताई म्हणतात की माया आणि अमाया, माया नाही ती अमाया म्हणजेच परब्रह्म, या द्वैताच्या पलीकडं परमशिव सद्गुरूचं अस्तित्व किंवा जातिवंत सच्चे रूपच हे महत्त्वाचे. आणि ते सद्गुरू तूच आहेस. शिवशिव अर्धनारी नटेश्वर किंवा अर्धनारीश्वराच्या रूपात सच्चित रूपानं, सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य, या रूपानं तू गूढपणे आविष्कृत होतोस. आणि तो तुझा रूप निर्धार करणं यामुळंच अवघड होतं. डॉक्टरला सुद्धा बघा काही वेळेला अवघड असतं. हे आता ICUमध्ये किंवा याच्यामध्ये ठेवलेले जे पेशंट असतात, काहीच तिथे चैतन्य कळतच नाही. आणि अगदी सगळी आशा सोडून द्यावी तर मध्येच कदाचित त्या व्यक्तीची प्रार्थना असते, त्याच्या नातेवाईकांची असते, आणि त्याच्यातून एकदम सगळी अशी चेतना यायला लागते, श्वास कळायला लागतात, डोळे उघडायला लागतात. आणि मग लक्षात येतं की इथे यांचं अस्तित्व आहे, ते परमात्म्याचंच अस्तित्व आहे. आणि ते आपल्याला जाणवायला लागतं, आत्म्याचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं. नाही तर निश्चल, अगदी निश्चेष्ट असं पडल्यासारखं अगदी ते सगळे ICUतले पेशंट असतात. आणि मग एकदम बोलायला लागतात, त्यांच्या जवळची व्यक्ती असेल त्याची आठवण काढतात. आणि मग आपल्याला लक्षात येतं, डॉक्टर म्हणतात, अहो अहो या तुमचा पेशंट बोलायला लागलेला आहे. मग आपल्यालाच लक्षात येत नाही की खरंच भगवंत कसा आहे, कुठल्या रूपात, कधी प्रगट होईल. आणि खूप जणांच्या बाबतीत असे अनुभव आलेले आहेत. एक सहज या पेशंटवरूनच लक्षात आलं, एक 6 वर्षाची मुलगी असते आणि तिला लहानपणापासून हृदयाचा काहीतरी प्रश्न होतो, प्रॉब्लेम असतो, अगदी दुर्बल असतं तिचं. आणि सगळे प्रयत्न करून सगळे दमलेले असतात. आणि आईवडील अगदी काय असतात, गरीब असतात. पण मग कोणीतरी सांगतं की अमके डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडं जर गेलात तर ही मुलगी नक्की वाचेल. कारण 6 वर्षाच्या वयात असं होणं म्हणजे कल्पनाच सहन होत नव्हती. म्हणून त्या डॉक्टरांकडे जातात. तर ते डॉक्टर म्हणतात, मी प्रयत्न करतो, मी खूप प्रयत्न करीन, पण ही अशक्य गोष्ट आहे आणि सगळं तुम्ही फक्त त्या देवावर सोपवा. हे ती 6 वर्षाची मुलगी असली तरी ती ऐकत असते. फक्त देवावर सोपवा आणि मग तुम्ही माझ्याकडे या. ठीक आहे, पैशाचा प्रश्न आपण कसा सोडवायचा तो सोडवू, पण मला हे चॅलेंज आहे, मी हे स्वीकारतो. पण माझ्या हातात काही मर्यादा आहेत, तेव्हा तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. त्या मुलीला ऑपरेशनला घेतलं. त्यांनी ते केलं, प्रयत्न केला. पण त्या करण्यापूर्वी ती मुलगी म्हणते, डॉक्टरांना प्रश्न विचारते अनास्थेशिया देण्यापूर्वी, डॉक्टर तुम्ही देव पाहिलेला आहेत का. डॉक्टरांना नाहीही म्हणता येत नाही आणि होय पण म्हणता येत नाही.
त्यांनी फक्त मान डोलवली आणि तिचं ऑपरेशन केलं. आणि त्यांनी अगदी म्हणजे अशा सोडूनच देव म्हणजे खात्री वाटत नव्हती. आणि त्यांना एकदम आठवलं, आता ते पॅकअप करायला लागलेत सगळं. मग त्यांना एकदम आठवलं, म्हणजे अशी निराशा थोडीशी पदरात येत होती त्यांच्या. आणि त्यांना एकदम आठवलं, अरे त्या मुलीनं मला विचारलं होतं, देव तुम्ही पाहिलात का, देव आहे का. आणि फक्त त्यांना त्या देवाचं स्मरण झालं आणि तो म्हणतो की तो स्वतः डॉक्टर म्हणतो की देवा तूच आता धावून ये या ठिकाणी. आणि खरंच आश्चर्य होतं. आणि त्या मुलीचं ते ऑपरेशन यशस्वी होतं. खूप वर्षापूर्वी ऐकलेली गोष्ट आहे, पण मला ती अगदी अजूनही अंगावर शहारा येतो. आणि ती मुलगी यशस्वी झाली, पुढे तिला आयुष्य चांगलं मिळालेलं. तर हे देवाचं म्हणजे मला काय म्हणायचं की त्याचं जे गूढ आहे हे कुणालाच उकललेलं नाही, कुणालाच उकललेलं नाही. गुरुचरित्रात ते अशा बऱ्याच कथा झालेल्या आहेत, सगळ्या पुराणांमध्ये आहेत, भागवतांमध्ये पण आहेत. पण अशी जी मिळते ही शक्ती, ही तिच्यावर विश्वास, श्रद्धा आणि पूर्ण, ती जरी गूढ असली तरी ती आहे हे मानणं, पूर्ण श्रद्धा असणं, भक्तिभाव असणं. फक्त तूच मला तारणार आहेस, अनन्य भावानं. सगळीकडं भगवद्गीतेत तेच सांगितलेलं आहे, ज्ञानदेवांनी तेच सांगितलेलं आहे की अनन्य भावानं, मला तुझ्याशिवाय दुसरा कोणी आधारच नाही आहे. अशा ह्यानं ज्या वेळेला आपण फक्त, नाहीतर आपल्या डोळ्यासमोर जर अन्य देवता येत असतील, अन्य नातेवाईक येत असतील, अन्य कोणीतरी मदतनीस येत असतील, तर आपल्याला तो भगवंत धावून येणार नाही. जसा द्रौपदीला धावून आला म्हणजे आला, त्या प्रल्हादाला धावून आला म्हणजे, जनाबाईला आला म्हणजे आला. कारण त्यांची पूर्ण आंतरिक, त्यांच्या रोमात तो भगवंत भिनलेला होता. तिच्या जनाबाईच्या गौऱ्यांमधून आवाज येत होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भांडणं सुरू झाली जेव्हा गौऱ्या करत होत्या त्यावेळेला. आणि तिची जी प्रतिस्पर्धी होती ती म्हणते की ह्या माझ्या गौऱ्या आहेत. ती म्हणते ठीक आहे, घे तुझ्या गौऱ्या. पण ही म्हणते नाही ग, ह्या मी बनवलेल्या आहे. कशावरनं तुझ्या गौऱ्या आहेत, कोणाला तरी बोलावलं. आणि म्हणे जनाबाई तुझ्याच गौऱ्या आहेत कशावरून. म्हणे तुम्ही गौरीला माझ्या कान लावून बघा, त्याच्यातून विठ्ठल आवाज येईल, ती गौरी माझी. आणि असं पाहिल्यानंतर एवढा मोठा ढीग पडलेला आहे तिच्या ठिकाणी. इतकं त्याच्यामध्ये म्हणजे, म्हणून इथं गूढ जे आहे म्हणतायत ना, ते ह्या सगळ्या संतांच्या, सगळ्या कथांच्या माध्यमातून आपल्याला उलगडतं की सांगता येत नाही नेमका तू कसा आहेस, तू कधी मला भेटशील, किंवा तुझं रूप खरं कधी कळेल. आणि म्हणून जोग वगैरे सुद्धा म्हणतात की सद्गुरू स्वरूपी स्तवन करणं, नमन करणं हे, किंवा त्याचं दर्शन होणं, या हे सगळे व्यवहार घडत नाहीत असं जाणूनसुद्धा ज्ञानेश्वर हताश होऊन शिव शिव असं म्हणत आहेत की अजून त्यांना सद्गुरू परमेश्वर रूपात भेटलेलाच नाही आहे. म्हणून ते हताश होऊन म्हणत आहेत शिव शिव शिव. कारण तुमचं स्वरूप कसं आहे, नामरूपातीत आहे. तुम्हाला नावही नाही, कुठलं रूपही नाही, पण अत्यंत सूक्ष्म आहे, चिन्मात्र आहे, चिन्मय आहे, निराकार आहे. आणि स्थूल इंद्रियांच्या किंवा अशा सगळ्या गुणांनी कशाही त्याला शोधता येत नाही, अत्यंत गुप्त आहे सर्वतोपरी. अशा या गुप्त असलेल्या तुमच्या रूपाला मी कसं ओळखायचं, कारण कुठलंच लक्षातच येत नाही, त्याचा निश्चयच करता येत नाही. म्हणून मला तुम्ही सांगा की मी तुम्हाला कसं जाणावं, कसं ओळखावं. अत्यंत तरल, अत्यंत त्यांचं हृदय असं व्याकुळ झालेलं आहे. आणि मला कधी भेटशील अशी आवड, म्हणून भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. सगळ्या संतांनी असं गायलेलं आहे, आळवलेलं आहे की तू कधी भेटशील, तुझ्या भेटीची आस लागलेली. तसंच इतरही जे वामनराव देशपांडे वगैरे आहेत ते म्हणतात की या सद्गुरू रायांशी ते अगदी तरल झालेले आहेत, तरल भाषेत बोलत आहेत. आणि म्हणतात की शिवा शिव शिवा सद्गुरू राया, तुझं गूढ रूप पाहून मी विस्मयचकित झालेलो आहे. त्यांना खरं ते दर्शन झालेलं आहे. तुला रूप आहे तरी, पण त्या रूपाचा दृश्य आस्वाद घेता येत नाही.
तुझं एकूणच व्यक्तिमत्व असं गूढ आहे की मी काय करावं हेच मला कळत नाही आहे. एकही निश्चय मी निर्धारपूर्वक पुढं नेऊच शकत नाही. रेटताच येत नाही. तुला वंदन करता येत नाही. नेमकं करायचं काय? तुझी स्तुती करता येत नाही. तिथे वाणी अशी हे राहते, कुंठित होते. बरं, तुझं रूप नाही पाहायला मिळालं, वाणी नाही ऐकायला मिळाली, तरी तुला अनुभवावं असं वाटतंय सारखं, तुझं चिंतन करावं असं वाटतंय, तर तेही लाभत नाही आहे. म्हणून मी काय करावं? कुठल्या निर्धारानं रे मी तुला आलिंगन द्यावं? म्हणजे असं अगदी काय म्हणू, हताश नाही म्हणता येणार, पण त्यांना लक्षात येत नाही की मी नेमकं तुला आता कसं आलिंगन देऊन तुला कसं भेटावं, अशी अगदी त्यांना ओढ लागलेली आहे. म्हणून ज्ञानदेवांनी अगदी ह्या ओवीमध्ये खूप म्हणजे अगदी व्याकुळ होऊन किंवा आंतरिक तळमळीनं त्याला साद घातलेली आहे. कारण का, आता पुढे जे आहे पुढच्या ओवीमध्ये तिथे ते काय करतात की श्रीगुरूंच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा शिष्य असला किंवा नेमकं त्याचं कसं नामरूप आपल्याला जर ओळखता आलं तर आपण त्याच्यात यशस्वी होऊ. म्हणून 38वी आत्ता ओवी आपण पाहिली. तर कोणत्या प्रकारचा शिष्य असला तर श्रीगुरू आणि त्याचं जवळचं नातं जुळतं किंवा श्रीगुरू त्याच्यावर प्रसन्न होतात, अशी 39वी ओवी आहे. पण आधी 38वी. नामे रूपे बहुवसे उभारुनी पाडिली ओसे सत्तेचे अविषे तोशिला असीज गा तोशिला असीना. आता सगळीकडे नामरूपाचा व्यवहार चालतो. म्हणून नामे रूपे बहुवसे उभारुनी पाडिली ओसे सत्तेचे आवेशे तोषला असीना. बहुवसे, आता हा शब्द खूप त्यांच्या आवडीचा आहे बरं का ज्ञानदेवांच्या. बहुवसे म्हणजे अनंत, असंख्य, बहु, त्याला मोजमापच नाही आहे. कशाला? नामे रूपे, त्याची नामही अनेक आहेत, असंख्य आहेत आणि रूपही असंख्य आहेत. म्हणजे तो खरा एकटा आहे, पण हे जी सगळी सृष्टी निर्माण केली याच्यामध्ये तो विविध म्हणजे असंख्य रूपांनी प्रगट झालेला आहे आणि असंख्य नामांनी प्रकट झालेलं आहे. आणि म्हणून म्हणले उभारुनी पाडिली ओसे. ओसे किंवा काहींनी ओसे शब्द वापरलेले. ओसे म्हणजे ओस म्हणतो ना आपण, ओस पडलं, आमचं घर अगदी ओस पडलं किंवा ते गाव ओस पडलं, तसा ओसे शब्द वापरलेला आहे. रिकाम किंवा अगदी स्वतंत्र, ज्याला आपण सत्ता किंवा तिथं अस्तित्व याच्या रहित असं. एवढं मोठं, काही वेळेला मोठाले बंगले बांधतात, मोठाली गावं वसवतात आणि कधी कधी ते घरामध्ये काही शुभ नाही म्हणतात किंवा काही लाभत नाही. हो का? एखादं घर आपण वसवतो, घर चांगलं करतो आणि कधी कधी काय होतं की खूप लोक अशी जागा घेतात किंवा मोठ्या मोठ्या वस्त्या म्हणजे मोठाले नगरीच बनवतात ना, एखादे आर्किटेक्चर म्हणा किंवा इंजिनियर्स, आणि त्या ठिकाणी कुणी राहतच नाही. त्याला ओस पडणे म्हणतं आपण, ओस पडणे म्हणतो. तसं आता ज्ञानदेव म्हणतायत की उभारुनी पाडिली ओसे. तुझी सत्ता कशी आहे? खरा तू नामाने आणि रूपाने बहुवस आहेस, अनंत आहेस, असंख्य आहेस. आणि उभारुनी म्हणजे प्रगट करून. आता बघा, आपल्याला असा अनुभव येतो त्या अद्वैताचा किंवा याचा न अनुभव येऊ देत, निर्गुण निराकाराचा अनुभव न येऊ देत, पण कधी कधी आपल्याला अडचणीच्या वेळेत कुणाच्या तरी रूपात तो भगवंत भेटतो. तुम्हालाही अनुभव आलेले असतील, मलाही आलेले आहेत, आणि ते काही आपल्याला फार प्रगट करायचे नसतात, पण त्यावेळेला जाणवतं की याच्या रूपात हा भगवंत मला भेटलेला आहे. तो सांगून नाही येत की मी आता आलेलो आहे म्हणून. म्हणून जे
सगळ्यामध्ये तो भगवंत. आवाज नाही येत आहे ताई. का बरं? आता मी तर मोठ्यांदा बोलतीये अगदी. सगळ्यांनाच येत नाहीये का? हो, आवाजच येत नाही मॅडम. मधून कट होते. तुमचे सगळ्यांचे ऑडिओ बंदच ठेवा, येईल बहुतेक. चुकून जरी कुणाचा चालू राहिला ना, तर मगाशी त्या ताई गीत म्हणत होत्या त्यावेळेला मी माझा ऑडिओ बंद करते तर त्यांचं गाणं ऐकू येतं. आता फक्त माझा चालू आहे. आता येतंय का ऐकू बघा? येतोय का आवाज? मध्येच येतोय ताई, मध्येच कमी होतो. मग आता काही सांग. पावसाळी वातावरण खूप झालेलं आहे, रेंज नसेल त्याला मी काही करू शकत नाही. खूप मोठ्यांदा बोलतीये तरी. बरं ठीक आहे. प्रॉब्लेम असेल. हा, रेंजच नसेल बहुतेक. बरं आता बघा, तरी मी समजावून देतेय, पुन्हा पुन्हा तेच सांगतेय की भगवंत हा नामे रूपे बहुवसे, म्हणजे अनेक नामांनी आणि अनेक रूपांनी तो नटलेला आहे किंवा आपल्याला जाणवतो. आणि रूपे उभारूनी म्हणजे प्रगट होतो. मी आता त्याच्यासाठी सांगत होते की तुम्हाला आणि आम्हाला अशा संकटकाळी कधी कधी कुठल्या तरी रूपात हा भगवंत भेटलेला असतो. तो काही निर्गुणातच भेटेल असं नाही, कुठल्या तरी रामकृष्णाच्या रूपात, म्हणजे आपली जी देवता, आपली आराध्य दैवत असेल त्याच्याच रूपात भेटेल असं नाही आहे. पण कधी कधी एखाद्या प्राण्याच्या रूपात, कधी एखाद्या पक्ष्याच्या रूपात, कधी एखाद्या गरिबाच्या रूपात, कधी एखाद्या वृद्धाच्या रूपात असा भेटतो की नाही. म्हणून इथे त्यांनी म्हणलेलं आहे की नामे रूपे बहुवसे, उभारुनी पाडिली ओसे. आणि उभारलं म्हणजे तू या अनेक रूपामध्ये अनेक नावांनी उभारुनी म्हणजे प्रगट झालेलं आहेस. प्रगट होऊन काय केलंस? ही सगळी ओस पाडलेली आहे. बाकीची जी काही जागा आहे ती ओस पडलेली आहे. आणि तोषलासी ना, आणि तू आनंदित झालायस ना त्याच्यामध्ये, तू खुश आहेस ना, असा प्रश्न विचारलाय. तोषलासी ना म्हणजे नाना रूपांची उभारणी करून सगळी नामरूप आपणच आहे, पण ती सुद्धा तुम्हीच ओस पाडली. कारण नामरूपात्मक जग हे सगळं ओस पडल्यासारखं आहे. त्याला खरा अर्थ नाही आहे. खरा अर्थ नाही म्हणजे त्याला चिरंतन अस्तित्व नाही आहे. कितीही मोठ्याल्या इमारती बांधा, कितीही मोठा श्रीमंत होऊ देत, अगदी त्यांनी किती पदव्या मिळवू देत, त्यांनी भरपूर त्याची विशेषणं त्याला प्राप्त होऊ देत, पण ती खरी आहेत का? ती चिरंतन आहेत का? नाही आहे. म्हणून त्यांनी म्हणले की ही सगळी नामरूप तू ओस पडलेली आहेत. आणि जिकडं तिकडं तुझीच सत्ता आहे, तुझीच सत्ता पसरून ठेवतोयस. आणि दुसऱ्याची सत्ता म्हणजे ह्या नाशवंत सगळ्या या गोष्टींची सत्ता तू ठेवतच नाही, शिल्लकच ठेवत नाही, सत्ताच ठेवायची नाही. आणि या आवेशात तुला संतोष होतो. असं म्हणजे काय सगळं अकल्पित किंवा सगळं असं वर्णन केलेलं आहे की अनंत नामारूपांची उभारणी करून मिथ्या तू काही दाखवतच नाहीस. आणि या सगळ्या सुखाच्या सोहळ्यात संतुष्ट राहतोस किंवा आनंद मानतोस. म्हणून हे श्री गुरो, नामरूपांची पुष्कळ उभारणी करून सुद्धा पुन्हा ती सगळी नामरूप, मला सांगा कोण राहिले हो? एक गाणं मला आता थोडंसं आठवलं, रामकृष्णही आले गेले. सगळे आले पण ते गेलेले आहेत. एवढे सगळे संत आले तेही गेले तशा अर्थानं. आता ते त्यांच्या कलाकृतींनी शिल्लक आहेत, त्यांच्या स्मृती आपल्या ठिकाणी आहेत, पण असा कोणी अमर होऊन राहिलाय का? तू ज्यांना ज्यांना निर्माण केलंस ते सगळे पुन्हा संपलेलेच आहेत. म्हणजेच मिथ्या, तू सगळ्यांना मिथ्या ठरवलेस. मिथ्या सिद्धांत नामरूपाच्या उभारणीमध्ये सगळा जो तुझा विलास आहे तो तुझा विलास चाललेला आहे. या सोहळ्यात तू संतुष्ट आहेस का? कधी कधी लोक म्हणतात, काय म्हणतात, अहो तुम्ही एवढं सगळं कमवलंत
असं घडतं बघा घराघरातून. 10 माणसं असतात, 5-6 भावंडं असतात आणि मोठी जी व्यक्ती असते, कोण आजी असेल, पणजी असेल, आणि ती मात्र 90-100 वर्षाची झाली तरी शिल्लक आहे. पण बाकीचे मात्र एक 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 गेले. मग लोक म्हणतात तुम्ही तेवढे राहिलात, बाकीच्यांचं काय, तुम्हाला त्यात आनंद आहे का? आता त्या आजीला काही आनंद वाटत असतो का की मी राहिले आणि बाकीचे सगळे गेले? नाही. पण इथं भगवंताला ते विचारतायत की तुझी सगळी सत्ता चाललेली आहे आणि या सगळ्या सोहळ्यात तुम्ही संतुष्ट आहात. म्हणजे अनंत किती येतात, कोटी कोटी ब्रह्मांड म्हणलेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड एवढी निर्माण केलेली आहेत. कोटीचा अर्थ असंख्य असाच अर्थ असतो. आणि इतकी तुझ्या सत्तेवर निर्माण झाली, निर्माण व्हावीत, पण त्याची तुला दादही नाही. तू आपलं रोज नवीन नवीन काहीतरी निर्माण करतोच आहेस, तुझा विलास चालूच आहे आणि आपल्याच स्वरूपानंदामध्ये तू मग्न आहेस. तुला म्हणजे जग करतोयस निर्माण आणि तुला जगाशी पुन्हा देणं घेणं काहीच नाही आहे. तू अलिप्त आहेस सगळ्यापासून. काही लोक असे असतात बघा, सगळं घरात करतील, सगळं आणतील, पण त्यांना म्हणलं घ्या तर ते म्हणतात नको, आम्हाला काही नको. आता हे व्यवहारातलं एखादं उदाहरण असं दिसतं आपल्याला की असंग असतात ते, कशाशी संगती नाही, संग नको. पण भगवंत असं आहे की इतकं सगळं करतोयस, सगळी रूपं घेतोयस, सगळी नावं घेतोयस, क्षणभरासाठी तू निर्माण करतोयस सगळ्याला, आणि ते सगळ्यापासून तू अलिप्त राहतोयस. तर ह्यात तुला आनंद वाटतोय का, असा प्रश्न विचारला. आता गिरवाण अनुभवामध्ये काय म्हणतात बघू. बहुशो नाम रूपाणी व्युत्पाद्योवसितानि च परंतु निज सत्तायास स्तुष्टोस्यापेशतो न किम. म्हणजे तू अनेक नामरूप स्वीकारतो आहेस, घेतो आहेस, उत्पन्न करतो आहेस, पण स्वतःच्या या सत्तेमध्ये तू तुष्ट आहेस का, संतुष्ट आहेस का? त्याच्यावर स्वरूपानंद काय म्हणतात सोप्या भाषेत बघा. नाना नाम रूपे उभारोनी भली, नाना नाम रूपे उभारोनी भली, तितुके ही केली मिथ्या सर्व, तितुके ही केली मिथ्या सर्व. आत्मसत्तेचाच एकला आवेश, आत्मसत्तेचाच एकला वेश, तेणेची संतोष पावसी तू, तेणेची संतोष पावसी तू. किती राजे येऊन गेले असतील, किती सत्ता येऊन गेल्या असतील, एवढ्यांना सगळ्यांना तू निर्माण केलंस, पण तू मात्र एकटाच राहतोयस. तुला बाकी ह्या कुणाशी काही देणं घेणं नाही. म्हणजे नामरूपाने व्यक्त झालेले हे सगळी जरी पृथ्वी सृष्टी निर्माण केलीस तरी ती पुन्हा तू ओस पाडतोस. तुझ्या दृष्टीनं त्याच्याशी देणं घेणं काहीच नाही. आपल्या सत्तेच्या आवेशातच तू संतुष्ट आहेस. आणि सगळ्यात असूनही म्हणजे नामानिराळा आहेस तू, असं आपण व्यवहारात म्हणतो. करून सरून नामा निराळा, ही म्हण का पडली असेल, या भगवंतामुळं पडली असेल की एवढं सगळं तू ब्रह्मांड निर्माण करतोस. इतकी प्रजा, इतके प्राणी, इतके पक्षी, इतके वृक्ष, इतकं सगळं पर्वत, नद्या, किती निर्माण केले हो. तेव्हा त्यांना सगळ्यांना नावं दिली, पण आता कित्येक नद्या ओस पडल्या, कित्येक पर्वत हे होऊन झाले. सगळं निर्माण करतोयस आणि त्यापासून तू अलिप्त राहतोयस. यात तुला संतोष वाटतोय का? म्हणजे तरीसुद्धा मी एकटा, तरीसुद्धा मी एकला, यात जे आहे त्याचं मोठेपण किंवा त्याचं वेगळेपण हे आपण समजून घ्यायचे की सगळ्यांमध्ये राहूनही आपण अलिप्त राहायचं. आणि हा जणू काही तुझा खेळ चाललाय. पुन्हा पुन्हा ओस म्हणजे निर्माण करायचं आणि ओस पाडायचं, निर्माण करायचं आणि ओस पाडायचं, असा तुझा खेळ चाललेला आहे असं ते म्हणतात. थांबूया आपण आता. 38वी ओवी झालेली आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला
लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय. मागे एकदा कधीतरी म्हणली होती ती गणेशाची आरती 1.5-2 मिनिटाचीच आहे. म्हणजे आज आहेच अंगारकी तर त्याचं आपण वंदन करूया. जय जय देव गणेश जय 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 परमेश गौरी शंकर नंदन चरणानत सुरमुनिजन सचराचर संरक्षण भक्तवृंद हृदयेश जय जय देव गणेश. ओंकारस्तव मूर्ती वेदान्तस्तव दीप्ती त्वं परमाचिच्छक्ति त्वं परमाचिच्छक्ति मंगलमय संदेश जय जय देव गणेश. त्वं संपत्सुखकर्ता सकल विघ्न परिहर्ता वृद्धिसिद्धिमतिदाता वृद्धिसिद्धिमतिदाता पाहि पाहि विश्वेश जय जय देव गणेश जय जय देव गणेश जय 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 परमेश गौरी शंकर नंदन चरणा नत सुरमुनिजन सचरा चर संरक्षण भक्तवृंद हृदयेश जय जय देव गणेश जय जय देव गणेश. मंगलमूर्ती मोरया. गणेशाला वंदन. धन्यवाद.